ओम साईराम. श्री साईबाबा जेव्हा देहधारी होते तेव्हा हजारो लोक त्यांच्या दर्शनाला जात होते. त्या सर्वांना काही ना काही अनुभव येत होते. ते सर्वच अनुभव एकत्र केले असते तर बाबांवर अनेक ग्रंथ तयार झाले असते. तरी शिर्डी संस्थांच्या साईलीला मासिकामुळे हे अनुभव छापील स्वरूपात जतन झाले आहेत. 1931 रोजी श्री साईलीला मासिकाचे संपादक बाबासाहेब तलखड होते. त्यावेळी त्यांच्या मित्राने त्यांना एक अनुभव लिहून पाठवला होता. तो त्यांनी साईलीला मासिकात छापला. हा अनुभव श्री साईबाबा देहधारी होते त्यावेळेचा आहे. आपण श्री साईचरित्रात वाचलेच आहे की श्री साईबाबांनी शिर्डीत आलेला पाऊस आणि वादळ आपल्या आदेशाने थांबवले होते आणि शिर्डीकरांचे प्राण वाचवले होते. असाच एक अनुभव भक्ताला आला होता, तो आपणास सांगत आहे. अनुभव सांगण्या अगोदर आपणास विनंती आहे की आपण जर हे चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर जरूर करावे आणि व्हिडिओ शेअर करावे. बाबासाहेब तलखड लिहितात, माझ्या मित्राचा कारखाना होता. त्या कारखान्यात एक अत्यंत हुशार भीमा नावाचा कामगार होता. तो इंदापूर येथून मुंबईस कामास आला होता आणि आपल्या कष्टाने तो कारखान्यात वरच्या हुद्द्यावर पोचला होता. तो धार्मिक वृत्तीचा असल्याने तो नेहमी ज्ञानेश्वरी ग्रंथ वाचत असे. मित्र मात्र नेहमी शिर्डीला जात असे हे भीमाला माहीत होते. त्यावेळी श्री साईबाबा देहधारी होते आणि त्याला श्री साईबाबांबद्दल थोडीशीच माहिती होती. मात्र बाबा मुसलमान आहेत असा त्याचा ग्रह झाला होता. एकदा भीमाला ज्ञानेश्वरी वाचताना काही शब्दांचा अर्थ समजून येईना, म्हणून त्याने मित्राला त्याबाबत विचारले. त्या मित्राचे आणि भीमाचे या प्रकारे संभाषण झाले. भीमाने मित्राला विचारले, बाबासाहेब, आपणास काही विचारायचे आहे. बाबासाहेब म्हणाले, विचार. आपण वारंवार शिर्डीला जात असता, मग मला ज्ञानेश्वरी वाचताना काही शब्दांचा अर्थ कळत नाही, तो आपण सांगू शकाल का? मित्र म्हणाला, मला ठाऊक नाही, कारण मी ज्ञानेश्वरी वाचत नाही. भीमाने आश्चर्याने विचारले, मग आपण साईबाबांच्या दर्शनाला का जाता? मित्र म्हणाला, बरे वाटते आणि मनाला आणि शरीराला हुशारी वाटते म्हणून. भीमाने आपली शंका काढली, श्री साईबाबा सत्पुरुष आहेत का? मित्र म्हणाला, होय. मग जरा भीतच भीमाने विचारले, रागवू नका, श्री साईबाबा मुसलमानासारखे दिसतात. मित्र रागवला नाही आणि त्याने भीमाला सांगितले, हे बघ भीमा, श्री साईबाबा ज्या मशिदीत बसतात, ही बाहेरून मशीद वाटत असली तरी प्रत्यक्ष तेथे श्री साईबाबांनी धुनी पेटवली आहे आणि त्या धुनीसमोर ते तासनतास बसून असतात. ते त्याच धुनीतील उदी भक्तांना देत असतात. आता या उदीचे अनुभव तर तुला माहीतच असेल. भीमा म्हणाला, होय साहेब, मी उदीचे चमत्कार ऐकले आहेत. बाबासाहेबांनी पुढे सांगितले, त्या मशिदीत जाते आहे आणि त्या जात्यावर गहू दळले जाते. तेथे गव्हाचे आणि तंबाखूचे पोते आहे. बाबा चिलीम पीत असतात. अशा जागेला तो मशीद म्हणू शकतो का? भीमा नाही म्हणाला. बाबासाहेब पुढे म्हणाले, बरे, ब्राह्मण आणि उच्च अधिकारी लोक बाबांच्या कपाळाला गंध अक्षता लावून त्यांची पूजा करतात. त्यांचे पाय धुवून ते तीर्थ म्हणून पितात. तसेच भक्त बाबांना श्रीकृष्ण, शंकर, परमेश्वर समजून त्यांची आरती करतात. त्यावेळी घंटानाद होतो. काकड आरती, मध्यान्ह आरती आणि शेज आरती हे सर्व हिंदू धर्माप्रमाणे होते. मग तो साईबाबांना मुसलमान म्हणशील का? भीमा म्हणाला, नाही, नक्कीच नाही. आणि तो पुढे म्हणाला, आता तुम्ही शिर्डीला का जाता हे मला थोडेफार समजले. मी त्यांच्या दर्शनाला जाऊ का? मित्र म्हणाला, जरूर जा आणि सोबत घरातील लोकांना सुद्धा घेऊन जा. काकासाहेब दीक्षित यांनी तेथे सुरेख बंगला बांधला आहे. तेथे तुमची राहण्याची उत्तम सोय होईल. तसेच तेथे बाळभाऊ यांची खानावळ सुद्धा आहे. तेथे उत्तम जेवण मिळेल. कोणत्याही प्रकारची चिंता करू नको. भीमाने जरा भीतच विचारले, पण बाबासाहेब, तरुणपणी माझ्याकडून खूप चुका घडल्या आहेत. मी ऐकले आहे की बाबा अशा लोकांना खूप शिव्या देतात आणि वेळेप्रसंगी मारहाणसुद्धा करतात. जर मी कुटुंबाबरोबर तेथे गेलो आणि मला बाबांनी मारले तर सर्वांसमोर माझी अब्रूच जाईल. त्यावर मित्र म्हणाला, हे बघ, या जगात पवित्र रीतीने वागणारी माणसं खूप कमी आहेत. मात्र केलेल्या चुकांचा पश्चाताप मनात धरून तू बाबांच्या दर्शनाला गेला तर बाबा तुला प्रेमानेच वागवतील याची मला खात्री आहे. मला सर्व काही कळतं, हा मनात अभिमान ठेवून त्यांच्याकडे कधी जाऊ नको, नाहीतर तुझा पाण उतारा करण्यास ते मागे पुढे पाहणार नाही. भीमा अपराधी भावनेने म्हणाला, बाबासाहेब, खरं सांगू, तुम्ही साईबाबांच्या पायापाशी जाऊन काय कमावले हे पाहण्यासाठीच आणि तुमची परीक्षा घेण्यासाठीच मी तुमच्याजवळ आलो होतो.
त्यासाठी ज्ञानेश्वरीवर आपणास प्रश्न विचारला, पण आपण बाबांबद्दल जे काही सांगितले ते ऐकून मी गारच झालो आहे, म्हणून मला क्षमा करा. असे म्हणून भीमा मित्राच्या पाया पडू लागला. मित्राने भीमाचे हात धरून त्याला उठवले आणि म्हणाला, जा, जरूर साईबाबांच्या दर्शनाला जा. इकडच्या कामाची काही चिंता करू नको. मित्राने मग भीमाला काही दिवसासाठी रजा दिली आणि भीमा आपल्या कुटुंबासह त्याच दिवशी संध्याकाळी शिर्डीस निघाला. ही 1914 सालची घटना आहे. रेल्वेने शिर्डीला निघण्या अगोदर भीमा मित्राला भेटायला आला आणि म्हणाला, मी शिर्डीला निघालो आहे, मला तेथे काही चमत्कार पाहायला मिळेल का? मित्र म्हणाला, जशी तुझी भावना असेल तसे तुला बाबा अनुभव देतील. भीमा दुसऱ्या दिवशी शिर्डीत पोहोचला. तेथे त्याने द्वारकामाईत जाऊन बाबांचे दर्शन घेतले. त्या क्षणी बाबाने त्याला विचारले, काय रे, त्या म्हाताऱ्याने तुला पाठवले काय? बाबांच्या या प्रश्नाने भीमा गोंधळून गेला. हे म्हातारे कोण हे त्याला काहीच समजले नाही. बाबा मित्राला नेहमी म्हाताऱ्या असे म्हणत असत. ते भीमाला माहीत नव्हते. भीमा कोणाकडून आला हे तेथे उपस्थित असलेले काकासाहेब दीक्षित यांना माहीत होते, म्हणून त्यांनी भीमाला त्याबाबत सांगितले. तेव्हा भीमाने या बाबांचे अंतर्ज्ञान पाहून त्यांच्या चरणावर डोके टेकवले आणि त्यांच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या. त्याचा ज्ञानेश्वरी वाचनाचा अभिमान गळून पडला. मध्यान्ह आरती झाल्यावर बाबांनी सर्वांना द्वारकामाईतून निघून जाण्यास सांगितले आणि म्हणाले, आपापल्या जागी बसून राहा, उघड्यावर फिरू नका, मी बोलवायला पाठवीन तेव्हाच या. आणि या सर्वांना लगबगीने लगेच जाण्यास सांगितले. बाबा असे का म्हणत आहे हे कोणालाच समजले नाही, म्हणून सर्वजण आपापल्या मुक्कामी निघून गेले. भीमासुद्धा आपल्या कुटुंबासह दीक्षित वाड्यात गेला. त्यानंतर काय घडले हे भीमाच्या शब्दात आपणास सांगतो. भीमा म्हणाला, आरती झाल्यावर मंडळीसह बाळभाऊंच्या खानावळीत आम्ही जेवलो आणि दीक्षित वाड्यात गेलो. इतक्यात भाऊसाहेब दीक्षित लगबगीने द्वारकामाईमधून वाड्यात आले. तेव्हा बाबांच्या आज्ञेबद्दल विचारले. तेव्हा भाऊसाहेब म्हणाले, बाबांनी आज्ञा केली म्हणजे पाळलीच पाहिजे, तिथे आपली अक्कल चालून उपयोग नाही. त्यानंतर दुपारी 2:15च्या सुमारास अचानक सोसायट्याचा वारा सुटला आणि त्याचे वादळात रूपांतर झाले. सगळा आसमंत धुळाने भरून गेला. तुफान इतका भयंकर वाढला की भिंती हादरून जाऊन कोसळतात की काय असे वाटू लागले. आम्ही सर्वजण दारी खिडक्या बंद करून वाड्यात बसून राहिलो. वाऱ्याचा जोर इतका वाढला की दीक्षित वाड्याच्या मागे पडवीवर खिळ्याने ठोकून बसवलेले 4-5 पत्रे निखळून हवेत उडाले आणि थेट मारुतीच्या मंदिराजवळ जाऊन पडले. आम्ही हा वादळाचा तांडव पाहून घाबरून गेलो. सर्व आकाशात अंधारून आले होते. मी अनेक वादळे पाहिली, पण अशी वादळे कधीच पाहिली नाही. बाहेर असलेले लोक आणि गुरढोरं जीवाच्या आकांताने ओरडत इकडे तिकडे धावत होती. पृथ्वीवरचा प्रलय का तो हाच आहे का असे वाटून मी आयुष्यात कधी घाबरलो नाही एवढा घाबरून गेलो. काही मिनिटातच गारांचा पाऊस चालू झाला. बोरा एवढ्या गारा पडू लागल्या. थोड्या वेळ गारांचा पाऊस पडून वादळ शमले. एप्रिल महिन्याच्या प्रचंड उकाड्याने हैराण झालेल्या आम्हा सर्वांना थंडावा जाणवला. वादळ संपल्यावर बाबांनी आम्हाला बोलवणे पाठवले. आम्ही सर्वजण द्वारकामाईत गेलो. काकासाहेब दीक्षित आमच्याबरोबर होते. त्यांना पाहून बाबांनी विचारले, काका घाबरला होतास ना? काकासाहेब म्हणाले, बाबा आपण जवळ असताना घाबरू कशाला? तेव्हा मी समजलो की हे बाबांनी आमच्यासाठी विचारले आहे, कारण आम्ही आयुष्यात कधी घाबरलो नव्हतो असे वादळाला घाबरलो होतो. आपल्याला काही चमत्कार पाहायला मिळेल का असे मी येताना विचारले. तो दिसला. मी बाबांचे पायावर डोके ठेवले. बाबा म्हणाले, घाबरू नकोस, हे देवाचे खेळ आहेत. आपल्याला लय प्रकारचे खेळ पाहायला मिळणार आहेत. नंतर भीमा शिर्डीत आपल्या कुटुंबासह 4 दिवस राहिला आणि घरी परतला. साईभक्त हो, वादळ होणार आहे हे बाबांनी अगोदरच ओळखले होते, म्हणून त्यांनी सर्वांना सुरक्षित ठिकाणी राहण्याची सूचना दिली होती. भक्तांचे रक्षण करण्याचे वचन बाबांनी दिले आहे. फक्त आपण खऱ्या अर्थाने बाबांचे भक्त झाले पाहिजे. जय साईराम. यापुढेही असेच दुर्मिळ अद्भुत अनुभव आपणास सांगण्यास येतील. आपण जर हे चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर जरूर करावे आणि व्हिडिओ शेअर करावे. जय साईराम.